संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड हा मेन आका असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच त्याच्यावर होतोय। हाच वाल्मिक कराड गेले 13 दिवस झाले पोलीस कोठडीमध्ये आहे। खंडणीच्या गुन्ह्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि खुनाच्या गुन्ह्याची सुई सुद्धा संशयाची सुई सुद्धा याच वाल्मिक कराडवर आहे। उद्या म्हणजे 14 तारखेला वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीमधला मुक्काम संपणार आहे। पण गेल्या 13 दिवसांमध्ये वाल्मिक कराड सोबत पोलीस कोठडीमध्ये नक्की काय काय झालं, त्याची चौकशी कशा प्रकारे सुरू आहे, वाल्मिक कराडने गेल्या 13 दिवसांमध्ये पोलीस कोठडीमध्ये नक्की काय काय केलं, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। आपण जर बघितलं तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड हा फरार झाला होता। सीआयडीची अनेक पथकं त्याचा तपास घेत होती आणि हाच वाल्मिक कराड 31 डिसेंबरला स्वतःहून सीआयडीला शरण गेला आणि त्यानंतर वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 14 जानेवारीपर्यंत वाल्मिक कराडची पोलीस कोठडी होती। आता वाल्मिक कराड 13 दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये काय करतोय, तर एकूणच आपण बघितलं तर बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीमध्ये सध्या वाल्मिक कराड आहे। सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराडची दररोज 2 तास चौकशी करतात। उरलेले 22 तास वाल्मिक कराड काय करतो, तर हे 22 तास वाल्मिक कराड लॉकअपमध्ये बंद असतो। उरलेले 22 तास वाल्मिक कराड लॉकअपमध्ये घालवतो। दररोज 2 तास त्याची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असते। एवढंच नाही तर एक पोलीस अधिकारी सुद्धा वाल्मिक कराडवर नजर ठेवण्यासाठी 24 तास ऑन ड्युटी असतो, 24 तास तैनात असतो। त्याच्यामुळे नजर कैदेमध्ये सध्या वाल्मिक कराड असल्याचं आपण बोलू शकतो। हा वाल्मिक कराड गेल्या 13 दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये आहे। सुरुवातीला आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडने आपल्याला पोलीस कोठडीमधून एक मागणी केली होती की मला आजार असल्यामुळे, मला अस्वस्थ होत असल्यामुळे मला 24 तास माझ्यासोबत मदतनीस हवा आहे। त्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीमध्ये त्याने तो कशा प्रकारे खातो, कशा प्रकारे राहतो, अशा अनेक बातम्या समोर आलेल्या होत्या। आता त्याचा तपास कशा प्रकारे चालू आहे याबद्दल सुद्धा ही माहिती समोर आलेली होती। सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे। त्याचं कारण म्हणजेच वाल्मिक कराडचा खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग होण्याची मागणी सध्या केली जाते। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये खुनाच्या गुन्ह्यात जे आरोपी होते त्यांच्यावर मुक्का लावण्यात आलेला आहे, मुक्काची कारवाई करण्यात आलेली आहे। पण वाल्मिक कराडवर ही कारवाई करण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे 302च्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग घ्या, वाल्मिक कराडवर मुक्का लावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात मस्साजोगमधील गावकरी करत आहेत, संतोष देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा करत आहेत। एकूणच जर आपण बघितलं तर वाल्मिक कराडला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याच्यामुळे वाल्मिक कराडवर पुढे कशा प्रकारे कारवाई होते, पोलीस कोठडीमधला त्याचा मुक्काम संपल्यानंतर त्याचं पुढचं भविष्य काय असतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वाल्मिक कराड 13 दिवसांमध्ये पोलीस कोठडीमध्ये काय करत होता, कशा प्रकारे त्याची चौकशी सुरू होती, या सगळ्यांची माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यांबद्दल आता ज्या घडामोडी या सगळ्या प्रकरणामध्ये घडतात, एक आरोपी या सगळ्या प्रकरणामधला कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरार आहे। तपासामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहेत, पण अजून सुद्धा जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होते। त्याच्यामुळे वाल्मिक कराडवर पुढे जाऊन काय कारवाई होणार, कृष्णा आंधळे सापडतो का, या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे कुठली माहिती येते हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।